हाय. आम्ही आज आलेलो आहे भीमथडी जत्रेला. ती सिंचन नगर या ठिकाणी, शिवाजीनगर या ठिकाणी भरलेली आहे. तर तुम्हाला आता आम्ही पुढे दाखवतो. तरी अशी कमण आहे इथे, हे बघा. इथून भरपूर गर्दी झालेली आहे. तर पुढे आम्ही तुम्हाला दाखवतो काय आहे. 20 ते 25 डिसेंबरपर्यंत आहे. तर प्लीज ज्यांना व्हिजिट करायचं आहे त्यांनी येऊ शकता. भयंकर गर्दी आहे आणि आज त्याच्यामध्ये संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. भैया बजाओ. नाही बाकी पण आहे शॉपिंग असते. हाय. थोडा पुढे पूर्ण जाम झाले. मागे गेटला पूर्ण जाम झाले. चला पटापट पुढे थोडा. तर आता आम्ही भीमथडी जत्रेमध्ये जाणार आहे आतमध्ये. तर त्याला 60 रुपीजचा एक असं पर पर्सन चार्जेस आहेत. तर असे आम्ही 4 तिकीटं काढलेली आहेत. आता आम्ही आतमध्ये एंट्री करणार. अशी ही एंट्रन्स आहे. आम्ही तिकीट हे दिले तिथं चेकिंग करायला. इथे खूप सारी चेकिंग आहे. हे बघा इथे बघा खूप रांगोळी वगैरे मस्त काढली आहे. खूप छान इथं डेकोरेट केलेलं आहे. हाय करा. हाय दीपा. हाय करा. चलो अंदर. चला आता आतमध्ये जाऊयात आपण. हे बघा सिलेक्ट. इथे छान डेकोरेट केलेलं आहे. इथे खाण्याचे स्टॉल्स असतात. तर आज आपण खाण्याच्या स्टॉल्स, खरेदी हे सगळे लागलेले आहेत. डेकोरेशन. Hello ma'am, from where are you? I've come from England to the UK. I first visited Mahair on their 10th anniversary in 2007 and I've come back most years since apart from COVID. So are you working for NGO?
I don't work for them, I just volunteer and do Okay, what fine. needs to be done. At the moment we've been Christmas packing. Other times I've done decorating walls, I've done sewing and craft work with the children, making bracelets, knitting, so it just depends on what. So how many days are you here more? This time I'm here 42 days. Okay, fine. Thank you, ma'am. Good to see you in India Thank you. and helping people. Thank you so much. तर ह्या जत्रेमध्ये फर्स्ट एड पण आहे. इथे काय शारदाबाई पवार इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग इथे ते पण अवेलेबल करून दिलेले आहे ह्यांनी. हे आपल्याला थोडीशी माहिती देतील मॅडम. नमस्कार, आम्ही शारदाबाई पवार इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग बारामती या कॉलेजमधून या भीमथडी जत्रेसाठी आलेलो आहोत. तर इन केस कोणाला काही इमर्जन्सी आली तर त्यासाठी फर्स्ट एडसाठी आम्ही केअर प्रोव्हाइड करतो. ओके, थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सर. हे बघा, तशी इथे खूप गर्दी आहे गाईस. गर्दी वाढतच चालली आहे गाईस आणि ही तर फार कमी गर्दी आहे पण अजून जास्त वाढत चालली. आता टाइम झालेला आहे सगळ्यांचा. हे बघा इथे गर्दी किती आहे. तर आपण जाऊया ह्या स्टॉलवरती. इथे काय आहे नेमकं आपण बघूयात. हॅलो ताई, आमचं चॅनल आहे यूट्यूबचं. हाय. तर इथे काय विकलं जात आहे? ओके. ऑर्गॅनिक्स. ओके ओके. फ्रॉम वेअर आर यू? पुणे. ओके ओके. अँड दिस ऑल इज युअर ग्रुप? ओके, गुड टू सी यू. More than 25 rupees out of the labor charge for it. And 1 rupee. एक्सक्यूज मी. तर हे असे अँटिक पीसेस आहे इथे वॉल हँगिंग. येऊन इथे तुम्ही शॉप करू शकता गाईज. हे बघा, हे बटरफ्लाय किती क्यूट आहे. रोजच्या आवडीचे. येस. आणि हे आहे येस ऑफकोर्स यू हॅव टू लव्ह युअर सेल्फ. तर हे असे सगळे हँडमेड बॅग्स आहेत. सॅक्स आहे, स्लिंग्स बॅग आहे. 850 त्याचा पासपोर्ट होल्डर. तर हे मॅडम थोडीशी माहिती देतील. हेलो, हम लोग सिंगल यूज़ वेस्ट प्लास्टिक को अपसाइकल करके प्रोडक्ट्स बनाते हैं. सो फूड रैपर्स, गिफ्ट रैपर्स, कैसेट टेप्स, प्लास्टिक ई कॉमर्स पैकेजिंग. इसका फैब्रिक बनता है चरखा और हैंडलूम पे. कम्प्लीटली मैनुअल प्रोसेस है. कोई हीट, केमिकल, इलेक्ट्रिसिटी यूज़ नहीं होता. और फिर ये हैंडलूम फैब्रिक से ये सारे प्रोडक्ट्स बनते हैं. हमारा वर्कशॉप वारजे में ही है. सो यू आर मोस्ट वेलकम टू विजिट. ओके, थँक्यू सो मच. वेलकम. हॅलो बोलू. एक मिनटं. तर इथे असे छान छान पर्सेस लावलेले आहेत ते. तर तुम्ही बघू शकता इथे. हे बघा, इथे खूप असे छान छान पर्सेस लावलेले आहेत. तर इन केस कोणाला बाय करायचं आहे तर 28 नंबर स्टॉलला येऊन तुम्ही बाय करू शकता. इथे स्टॉल नंबर 26. स्टॉल नंबर इज 26. The toy trunk. The toy trunk. So please you can visit here to buy. This all is handmade.
Yes, there is green one. ओके. It's a rattle. Over there are many Convey handmade toys. Okay, this ma'am will talk for few minutes. Hi, so I'm from Toy Trunk and we work in collaboration with artisans from Chennapatna, and we have wooden handmade toys which are absolutely safe for your children. So do visit our stall. Okay, thank you so much ma'am. 26 stall number. Yeah. हे सगळे हँडमेड्स आहे गाईस आणि हा स्टॉल नंबर 25 आहे. ज्यांना कोणाला घ्यायचं असेल, बाय करायचं असेल तर प्लीज त्यांनी इथे येऊन बाय करू शकता. खूप छान छान असे बघा ना, इथे वॉलेट्स आहे. वॉलेट नाही, व्हॉट इज दिस? Coasters. अच्छा, दिस इज कोस्टर्स. Hello ma'am. So what kind of material is this? It's all handloom. We are in cotton and woolen also, and everything is crafted by the women artisan of Western Rajasthan. And we are Okay. here till 25th. Okay, from where are you? Bikaner, Rajasthan. Okay, thank you so much ma'am. This is all love from Bikaner guys. So you can come to Pune and buy it. It's till 25th. बरं, माहिती देतो. थोडीशी माहिती द्यायची होती. कुठून आलेत, काय आलेत आणि याची पण कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत? नमस्कार. आपलं कृषी विज्ञान केंद्र बारामतीचा हा स्टॉल आहे. त्याच्यामध्ये आपले ज्या सध्या SFPO ज्या फॉर्म केलेल्या आहेत त्याच्यापैकी एक खानदेश FPO आहे, धुळे जिल्ह्यामध्ये काम करते. त्यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांना आपण मधमाशांचं प्रशिक्षण देऊन मध कलेक्शन करून घेत असतो आणि त्या FPOच्या नावाने आपण ते मार्केटिंग करत असतो. शेतकऱ्यांचं उत्पादन वाढीसाठी किंवा शेतकऱ्यांना जास्त जास्त नफा होण्यासाठी आपण करतो. त्याचबरोबर परागित होऊन झालं पाहिजे शेतकऱ्यांचं, त्यासाठी आपण हे करतो. यामध्ये 4 प्रकारचे आपण मध विक्रीला ठेवलेले आहेत. त्यामध्ये एक नीम आहे, त्यानंतर आपलं मल्टीफ्लोरा हनी आहे, अजवाईन हनी आहे आणि चौथं म्हणजे आपण म्हणू शकतो त्याला जांभूळ हनी. हे 4 प्रकारचं आपण हनी विक्रीला ठेवलेलं आहे आणि याचा चांगला प्रतिसाद तुमच्याकडे मिळत आहे. थँक्यू सर. ते वेगळं आहे का? नमस्कार सर. नमस्कार. मी राहुल. सातारा मेला ॲग्रो फूड्स आमच्या कंपनीचं नाव आहे. या कंपनीमध्ये आम्ही देशी गाईचं A2 आणि गिर गाईचं A2 तूप करतो. हे अतिशय जुन्या काळाच्या जी पद्धती आहे, वैदिक पद्धतीने, बिनोला पद्धतीने आम्ही करतो. त्याशिवाय आमच्याकडे इथे अजून स्पेशालिटी कांदा लसूण मसाला, चहा मसाला हे पण आहे. हे पण सगळे हँडमेड आहेत, त्यांच्यावरती कुठलेले. भीमथडीमध्ये आमचा हा दुसरा वर्ष आहे आणि चांगला गिर गाईचं आमचं सगळ्यात मार्केटमध्ये सगळ्यात रिजनेबल रेट आहे. हे 600 रुपये पाव आहे. बाकी मोठी पॅकिंग सध्या संपलेली आमच्याकडे, पण आम्ही कॅश ऑन डिलिव्हरी, फ्री डिलिव्हरी करतो पुणे आणि PCMC. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. दोन शब्द बोलू शकता तुम्ही या स्टॉलला काय काय आहे? आमचा मावळचा इंद्रायणी तांदूळ आहे. हा जुना तांदूळ आहे, हा नवीन तांदूळ आहे. आंबे, मोहोर, जिरा कोळम आणि कडधान्य अशा प्रकारचे ह्याचा स्टॉल लावलेला आहे आम्ही. किती दिवस आहे तुम्ही इथे? आम्ही गुरुवारपर्यंत इथे आहोत. ठीक आहे. हां. हे आंबे मोहर हे खूप म्हणजे ऐकलं आहे मी, तर त्याचं म्हणजे जे केल्यानंतर, शिजवल्यानंतर असं म्हणजे वास. आंबे मोहोरचा कसा सुगंध खूप असतो आणि आजकाल आंबे मोहोर हा कुठे भेटत पण नाही. हो, क्वचितच शेतकरी असे आहेत की ते आंबे मोहोर करतात. त्याला उतारा खूप कमी असतो, त्याच्यामुळे त्याचा रेट पण जास्त असतो.
आणि त्याच्यामुळे शेतकरी करायला पण कमी झाले ते. थँक्यू मॅडम. थँक्यू. बोला बोला. आमच्या यशस्वी महिला बचत गट आहे. आम्ही सासवडमधून आलेलो आहे, पुरंदर तालुक्यातून. हरगुडे गावाची ही हळद आहे, राजापुरी हळद. तर त्याचे रेट वगैरे पण सांगा कसे आहे काय. म्हणजे ही गावरान हळद आहे, ओके. आयुर्वेदिक हळद. मग पावशेरचा रेट काय आहे साधारण? पावशेरचा रेट 100 रुपये. आणि आपला स्टॉल नंबर काय आहे? स्टॉल नंबर 18 आहे. 18. शेवई, सांडगे. हां, हे बघा. शेवई आणि शेवई संपले. शेवई संपलेली आहे त्यांच्याकडे. तर भीमथडीच्या स्टॉल नंबर 18ला. ताई तुमचं नाव? अनिता ताकवले. अनिता ताकवले. त्यांकडे नक्की व्हिजिट करा तुम्ही. तुम्हाला छान छान तिथे अजून तुम्हाला कडधान्य शेवया, आणि शेवया, सांडगे हे सगळं काही मिळेल.